लाज वाटाय पाहिजे. लाजच वाटते. नुसती गाडी घेतली म्हणजे झालं नाही, त्यात त्याला बिल लागतंय की. तुम्हाला कधी बी पैसे मागा, तुमच्याकडे पैसे नसते ते. पैसे पाहिजेत ना. चल आज रानात जाऊ, वांगी तोडू, बाजारात नेऊन विकू. सांच्याला तुला 100 रुपये देतो. आता 100 रुपयासाठी अक्का 30 घालू का वावरात? अरे भाडकाव ही भाकरी खातोयस ना, तिथे 100 रुपयाचीच खातोयस. अरे खाल्ल्या भाकरीला तरी जागाव माणसानं. तुम्ही जागताय ना, बाद झालं. काय बी होते, यंदा नवं घर बांधायचं. उद्या पुरीकडची आली, कसं दिसेल हे? जसं हाय तसं दिसत. भाडकाव एवढं वाटतंय तर बापा बरोबर राब की. आता राबाई कशाला पाहिजे? हा, 5 एकर आहे ना आपली, त्यातली एखादी एकर काढली तर का होणार आहे का? जमीन विकायची असेल ना तर चालतं व्हायचं माझ्या घरात. मी का म्हणू चालता? हा, तुम्ही बी बांधून काय धन लावलेलं नाही. घर आज्यानं बांधलंय आणि तुम्ही जमीन आणि घर माझ्या नावावर केलंय, हे ध्यानात ठेवा. जमीन तुझ्या बापाने बी घेतलेली नाही. तो ऐकायचा विचार करशील तर याद राख. काय करणार तुम्ही? मी ऐकणार जमीन. स्वतःच्या बापाशी बोलतोयस ही ध्यानात ठेव. नुसतं नावाला बाप असून काय उपयोग नसतोय. पोरासाठी काय केलं आजवर तुम्ही? का हातपाय नाहीत? हालेव किती का अजून माझ्या जीवावर बसून खाणार आहेस होय? खाया पिया घातलं म्हणजे काय उपकार करत नाही तुम्ही. आणि एवढी जर जमीन जवळची वाटत असेल ना तर तीच सांभाळायची. कशाला जन्म द्यायचा आम्हाला? अहो तुम्ही दोघं बी घरात चला. उगाच 4 माणसांसमोर तमाशा नका. का कळू दे की समजा गावाला पोरग बापाशी कसं उलट बोलताय ती. तुम्ही त्याच लायकीच आहे सा. काय बोलतोय तू? कळते का तुला? इकडे अरे भाडकाव, बापाची लायकी का रे तुझी लायकी आहे का? अरे बाप नसल्यावर काय हालत होती ना ती माहित नाही अजून तुला. आई तर 2 घास मिळतात ना म्हणून मस्ती आली तुला. अरे कसली मस्ती आली सांगत्या? मला सांग की आता नवीन घर बांधलं म्हणजे काय मी एकटाच राहणार आहे का? अरे मग स्वतःच्या हिमतीवर घे की. जमीन विकून कशाला? आयुष्यभर मिळालाच ना तरी गुंठाभर जमीन घ्यायचं होणार नाही तुझ्याच्यानं. आणि हाय ती बी काल निघालास होय. हे बघ, मी जित्ता असंपर्यंत तुला जमीन विकून देणार नाही. जमिनीची कागद माझ्याकडे आहे ती आणि माझ्या नावावर आहे ती. ए हाय ती ना, मग घेता तुझ्या सारून. पुन्हा जर तसली काय बोललास ना तर कान पाणीच बघ. लिख. सांगते मला तर वाटतं त्याच्या मनात कोणतरी भरलेलं असणार आहे. अरे ते बार काय वे आता गु का म्हणून खात नाही. आण कसा खातो? ते बी ऐकतं काय घालायला मला तर ना धरून मुस्कड असं वाटत होता. असली पोरं असल्यापेक्षा नसलेली परवडली. अरे त्याच्या बापाचं बी चुकलं. आता त्यानं काय केलं का? अरे पण एवढं लवकर त्याच्या नाव जमीन कशाला करायची? जरा स्वतःच्या पायावर राहून द्यायचं. आता बाहेरच्या बरं त्यानं काय केलं तर काय करेल बाप? अरे एकुलता एक म्हटलं तो तरी काय करणार आहे? त्याचं तरी हाय कोण? का म्हणून नाही? पोरगी आहे की तिच्या नावावर करायची वाईट. आणि एकदा आजारी पण हातरुणाला खेळलं की करायची ह्याच्या नावावर. आणि नाही केली तरी बी होतीच की. पण घायच लय. उद्या पोरानं घराबाहेर काढलं तर रस्त्यावर येईल हो. बरोबर आहे. चल त्या आणि तिकडे इनामात बांधणे लागल्यात. चल लवकर चल. असं कसं? जमीन माझी आहे, कुणाला पाय ठेवू देणार नाही माझ्या जमिनीत. तुम्हाला आजपासून घरात पाय ठेवून देतो का ते बघा. लय झालं तुमचं. हे काय ए संत्या बापू, तुमचा काय मध्ये संबंध नाही बरं का. आमच्या घरातल्या आमासनी बघू दे. कुठनं आलाय? ए कुठनं आलाय? काय तुझा काय संबंध रे? मी ह्याच्याशी बोलतोय ना, तुझा काय संबंध आहे का? अहो संतू दादा, मला माहित नव्हतं तुमचं गाव आहे ते. आता माहिती पडलं ना, निघायचं. आमच्या गावातली जमीन विकायचीच नाही. तुझ्या तर कसं पाय मारतो त्याला? बघे भाडकाव, शिवाय असतो बाप. काल त्याच्या हात उचला निघाला होतास ना, आज तुझ्या हात उचलला की पळत आला. मागचा पुढचा विचार नाही केला. आताच नाही
आजवर तुला काहीच कमी पडून दिलं नाही. मागचा पुढचा विचार नाही केला. 5 एकर जमीन आहे ती कसाला बाप एकटा कमी पडतोय हे नाही दिसत तुला. 5 एकर मध्ये 3 एकर पडून का आणि ती इकायची आणि घर बांधायचं हे कसं येतं डोसक्यात तुमच्या. भाडकाव हाय ती 5 एकर नीट कसलीच का नाही तर 4 वर्षात बंगला होईल. पण नाही, कष्ट नको, लगेच व्हायला पाहिजे सगळं. अरे लगीन करून आल्यावर ना बंगला मोठा दिसेल खरा, पण ताटात भाकरी कुठं येईल. त्याचा विचार ह्यो कशाला करील. राहिलेली जमीन इकायची आणि रोज धाब्यावर जेवायचं. पैसे संपलं की लोकांपुढे हात पसरायचं. दारू पिऊन बायकोला मारील, रोज कुठेतरी पडील. पण सोन्यासारखी जमीन नाही कसायची, आहे का नाही. अरे आपल्याच्यानं 1 गुंठा जमीन घ्यायचं झालं का कधी. आणि विकणार आपण कोण. आपल्या आई बापांच्या जमिनी विकून गळ्यात चैनी घालून फिरणाऱ्यांच्या नादाला लागून काहीतरी येडापणा करू नकोस. उपाशी मरशील भाडकाव. बघ कळलं तर. चला चल. चाल. काय ठरवलंय त्यानं. मला तर काहीच बोललं नाही. सकाळपासून घरात बी नाही. आये चहा दे मला. आप्पा आत्ताशी उठलाय वय. मी वांग्याची सरी करून आलो. वकील देतो म्हणलाय संध्याकाळी हिरीचं पाणी. मी काय म्हणतो आपण बी हिरीसाठी अप्लाय करूया. संध्याची ओळख आहे, काम करून देतो म्हणलाय. आणि तुम्ही बी आवरा लवकर. बैलाच ह्या पाण्यावर. मी जाऊन येतो जरा मार्केटला, मिरची देऊन येतो. आय चहा ठेव, मी हातपाय तोंड धुतो. असं कर, यो चहा त्याला दे. अगं दमून आला असेल तो. मी बैल पाण्यावर घालून येतो आणि आवरून त्याच्याबरोबर मार्केटला जाऊन येतो. अगं ह्याच्यापेक्षा गुढी चहाला बी नाही.